बहुचर्चित आणि काहीसा वादग्रस्त असा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अर्थात पंढरपूर कॉरिडॉर आराखडा नगर परिषदेत मांडण्यात आला। यात बाधितांना मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम बघून अनेकांनी भुवया उंचवल्या आहेत। मात्र एवढा मोबदला देऊनही हा प्रकल्प विनासायास करता येईल का, यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे। एकीकडे आषाढी वारी पंढरपुराकडे पावला पावलानं मार्गक्रमण करत असताना इकडे पंढरपुरात बहुचर्चित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरचं मळभही काहीसं दूर झालंय। तब्बल 3193 कोटींचा हा विकास आराखडा नगर परिषदेत मांडण्यात आल्यानंतर अनेक विषयांबाबतचे संभ्रम दूर झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आषाढीनंतर आता गती येताना पाहायला मिळते। आपण एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरचे पंढरपुरातील नगरसेवकांना सादरीकरण करण्यात आले आहे। प्रथमच कॉरिडॉरची माहिती लोकांसमोर पुढे आली आहे। साधारणपणे 1000 चौरस फुटाला 4 कोटी रुपयेपर्यंतचा मोबदला दिला जाईल। यामध्ये 466 निवासी बाधित होणार आहेत, तर 700 व्यावसायिक बाधित, तर 200 भाडेकरू बाधित होणार आहेत। आपण बघितलं तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे 7 मजलीची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बिल्डिंग आहे, ते सुद्धा कॉरिडॉरमध्ये जाणार आहे। तुकाराम भवन आहे, त्या जो मंदिर परिसर जो आहे तो सध्या आता जवळपास कॉरिडॉर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाचा विषय होता तो बाधितांना मिळणाऱ्या मोबदल्याचा। प्रशासनाने 41,000 रुपये प्रति चौरस फूट हा जो दर जाहीर केला आहे त्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त केलं जात आहे। तसेच रहिवासाच्या बदल्यात व्यापारी गाळा, रोजगार भत्ता, निर्वाण भत्ता आणि स्थानांतरणाचे वाहतूक खर्च यांसारख्या अनेक बाबींचा समावेश या मोबदला प्रस्तावात करण्यात आला आहे। 3993 कोटीचा हा आराखडा आहे आणि आराखड्याचे वेगवेगळे घटक आणि कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, पुनर्वसन धोरण कशा पद्धतीचं आहे, या सर्व बाबींची माहिती दिली आहे। निवासी व्यावसायिकांना 100 चौरस फुटाचा गाळा देण्याचं नियोजन केलं यजमान त्याच्या बदल्यामध्ये। व्यावसायिक दुकानदार जे आहे त्यांना आम्ही 52 ते 66% जागा परत देण्याचं नियोजन केलं। म्हणजे एखादी व्यक्ती समजा 1000 चौरस फुटाची मालक असेल, व्यावसायिक जागा असेल, तर त्याला 4 कोटीचा मोबदला मिळू शकतो। परंतु जर त्याला व्यवसायासाठी जागा 50% हवी असेल तर त्यातले 80 लाख रुपये कमी करून घेतले। पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध आहे। याबाबत विधान परिषदेत आमदार नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी मांडली। या लक्षवेधीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत या 3 मंत्र्यांनी कॉरिडॉर बाधित नागरिकांशी चर्चा करावी असा प्रस्ताव आमदार गोऱ्हे यांनी ठेवलाय। याबाबत कॉरिडॉर बाधितांनी समर्थन दर्शवले असून चर्चेची तयारी दाखवली। मात्र दुसरीकडे या विकास आराखड्याच्या विरोधात घोषणाबाजी करत संत नामदेव पायरीसमोर निदर्शने करण्यात आली आहेत। त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा आराखडा करावा असं मत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनीही व्यक्त केलंय। म्हणजे इथला मी नगराध्यक्ष म्हणून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हे पहिलेच सादरीकरण आपल्याला बघायला मिळालं। या अगोदर कुठल्याही मीटिंगला कशालाही आपल्याला बोलवलं गेलं नाही। आताच देशमुख साहेबांनी सांगितल्यानुसार जेवढे लोक बाधित होणार आहेत त्या प्रत्येकाला त्या वर्गानुसार मोबदला देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण आमचं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाधित जो घटक होणार आहे तिथं त्या प्रत्येक बाधिताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये। 3 मंत्र्यांची एक समिती करा, चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर गिरीश महाजन, त्याचबरोबर उदयजी सामंत यांची कमिटी करायची आणि त्या कमिटीशी तुम्ही बोलणार का? आमची याला पूर्ण संमती आहे। शासनाने आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही। अशी ताईंच्या म्हणण्याप्रमाणे जर समिती नेमली तर त्या समितीशी आम्ही बोलू, चर्चा करू, विचार विनिमय करू आणि विकासाचं चांगलं पर्व सुरू करू। वाराणसीमधील काशी विश्वेश्वर कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुरातही विकास व्हावा या कल्पनेतून हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। आता सर्वांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी होते हे पाहावं लागणार आहे। माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।